A7 न्यूज चेहरा नव्या युगाचा। आज आम्ही संताजी धनाजीचा पुरस्कार विभाग वाईज देत आहोत। असे 10 विभाग आम्ही निर्माण केले। त्याचे पुरस्काराचा शेवटचा दिवस नाशिकमध्ये आहे आणि ज्या बेस्ट कार्यकर्ता जो एक राजकीय धुरंधर असेल, आंदोलक असेल, सर्वोत्तम सेवाधारी असेल, त्या सगळ्यांना आम्ही विभागातून एक एक पुरस्कार जिल्हा स्तरावर आणि विभागीय स्तरावर मग राज्य स्तरावर देत आहोत। आणि दुसरी गोष्ट कर्जमाफी असेल, कांद्याचे प्रश्न असेल, दिव्यांगाचे 6,000 रुपये महिना असेल, या सगळ्या गोष्टीवर आम्ही आज त्याचा उहापोह करणार। येणाऱ्या काळात संघटनांचं कसं समोर गेलो पाहिजे या बाबतीत मार्गदर्शन होणार आहे। काल धुळ्यामध्ये नक्कीच सापडली 2 कोटी रुपये शासकीय योजना, तर त्याबद्दल काय वाटतं? अंदाज समितीचा एकंदरीत कारभार होता आणि मला वाटतं हे काही फार नवल नाही आहे। सरकार करप्ट आहे तर आता स्पष्ट दिसत आहे। ना खाऊंगा ना खाने दूंगा याच्यातला एकही शब्द पाळला जात नाही। 15 वर्षात जेवढं करप्शन वाढलं तेवढं मला वाटत नाही गेल्या 50 वर्षात वाढलं असेल, कारण आता भाजप म्हणजे भ्रष्टाचार असं एक समीकरण जोडलं जातं। खरं तर छगन भुजबळ साहेब जर व्यक्तिगत स्वरूपातून आणि स्वतःचा पक्ष घेऊन जर समोर आले असते आणि बहुजन आणि शेतकऱ्याचं नेतृत्व म्हणून स्वीकारलं असतं तर कदाचित छगन भुजबळ साहेब मंत्री नाही मुख्यमंत्री राहिले असते।